भाजप एकनाथ शिंदे, अजित पवार प्रणित तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनता विरोधी, शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पूनम गेट सोलापूर येथे तिघाडी सरकारच्या प्रतिमेवर चिखलफेक करून निषेध करण्यात आला। यावेळी केंद्रातील मोदी खिचडी सरकार व राज्यातील तिघाडी सरकारच्या निषेधाच्या जोरजोरात घोषणा देण्यात आल्या होत्या। यावेळी बोलताना देशातील मोदीप्रणित खिचडी सरकार आणि राज्यातील भाजप एकनाथ शिंदे अजित पवारच्या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी, महिला, सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही। महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली, नोकर भरती होत नाही, उलट महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळून नेले जात आहेत। शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही, शेतीला लागणाऱ्या साहित्याचे भाव प्रचंड वाढले, कायदा सुव्यवस्था बिघडली असून महिलांवर अत्याचार वाढले आहेत। सरकारच्या आश्रयाने लाखो रुपये घेऊन स्पर्धा प्रवेश परीक्षेचे पेपर फोडले जात आहेत, त्यामुळे मेरिटमधील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे। असे अनेक घटना घडत असताना सुद्धा केंद्रातील खिचडी सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकार मुके बहिरे आंधळे होऊन बघत असल्याचं राजकारणात व्यस्त आहेत। जाती धर्मात तेढ निर्माण करून आपले अपयश झाकण्याचे काम करत आहेत। म्हणून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी चिखलफेक आंदोलन करण्यात आले। या चिखलफेक आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, नगरसेविका परवीन इनामदार, भीमाशंकर टेकाळे, अंबादास करगुळे, दत्तू बंदपटे, जुबेर कुरेशी, उमेश सुरते, उदयशंकर चाकोते, हनुमंत सायबोलू, नागनाथ कदम, केशव इंगळे, हेमाताई चिंचोळकर, सुशील बंदपटे, तिरुपती परकीपंडला, अनिल मस्के यांसह विविध सेलचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे जे आंदोलन आहे प्रदेश आमचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते आदरणीय सुषमा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व आपल्या खासदार प्रणिती यांच्या नेतृत्वाखाली आपण बघताय की UPSC पेपर फुटलेले आहेत। आज महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि सरकार फक्त मुख सोडून ह्या ठिकाणी बसलेलं आहे। हे सरकार खऱ्या अर्थानं फेल गेलेलं आहे। आज खऱ्या अर्थानं तुम्ही तुरीची डाळ बघा, साखर बघा, ही 100 रुपये ज्या लोकांना ही महागाई परवडत नाही आणि हे महागाई परवडत नसल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे खऱ्या अर्थानं चिखलफेक आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे।